अमळनेर नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग 7 मधून प्राध्यापिका योगिता कापडणेकर यांची उमेदवारी दाखल। अमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 येथील इतर मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी प्राध्यापिका योगिता सयाजीराव उर्फ बबलू दादा कापडणेकर यांनी नोव्हेंबर 15 रोजी भगवान दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करत उमेदवारी अर्ज दाखल केला। शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासाहेब वता पाटील यांचा जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत योगिता कापडणेकर यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे। प्रभागाची झालेली दयनीय अवस्था, नागरिकांच्या समस्या, महिलांच्या अडचणी यांचा बारकाईने अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले। अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रभागातील ज्येष्ठ महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी योगिता कापडणेकर यांना आशीर्वाद देत त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शवला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापिका कापडणेकर सक्षम पर्याय ठरतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। किंवा नगरसेवकाकडनं काय करतो, त्या 4 मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या 4 मूलभूत गरजा म्हणजे रस्ते, लाईट, पाणी आणि ड्रेनेज। ही कामं काही आमदार करत नाही किंवा खासदार करत नाही, तर ही कामं करणारा हा नगरसेवक म्हणजे नगरपालिका असते। जर नगरसेवक दमदार असेल आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही काम करताना भ्रष्टाचाराला शिवत नसेल असा जर उमेदवार असतो, तर हे फक्त 5 वर्ष रस्त्याचं बोलले, मी म्हणतो तो दीर्घकाळ रस्ता टिकतो, पाईपलाईन फुटत नाही, ड्रेनेज व्यवस्थित होतं। त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये नेतृत्व करत असताना आपल्या या प्रभागामध्ये वैयक्तिकरित्या कोणत्या कुटुंबाला आपली गरज आहे का याचं जो काळजीपूर्वक निरीक्षण करतो आणि मदतीला धावून जातो, असाच नगरसेवक आपण निवडून द्यायला पाहिजे। आणि हे जे काही सर्व गुण आहेत या वता आबांच्या कुटुंबामध्ये निश्चितपणे आहेत असं मला वाटतं। म्हणजे आज मी सुद्धा आलेलो आहे, तर वता आबांची सून नाही तर माझी, कारण वता आबा नाही आहेत, त्यामुळे माझी सून उभी आहे या नात्याने मी इथे आलेलो आहे। आणि म्हणून मी त्या ताईला आपली साधारणतः जनसमुदाय पाहून मला असं लक्षात आलं आणि म्हणून मी त्यांना अभिनंदन सुद्धा केलं की नंतर अभिनंदन करायला येईल का नाही माहिती नाही, पण आजच अभिनंदनही करून टाकतो। कसे सहसा मी कोणाची जास्त जवळ घेत नाही, पण योगिताचा गुण बघून मी योगिताच्या जवळ आलेलो की तिच्या प्रकारात सहसा मी चांगलं पूर्ण म्हणत बोललो याचा तर नक्कीच चांगली आहे। आणि सगळ्या याच्यात समजा आता कर्ज बी घ्यायचं असेल बँकेचं किंवा समाज जोडायचं गॅरंटर लागतो, तर मी गॅरंटी घेतो त्याची की रस्ता जर होईल तो कमीत कमी 5 वर्ष टिकेल असा रस्ता राहील। गटार बी होईल, ती चाकप होणार नाही अशी ती गटार राहील। आणि लाईट जे स्ट्रीट लाईट राहतील ते चालू स्थितीत राहतील अशी पण गॅरंटी मी घेतो। आणि परत काय की ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे असं बोल ना, तो रस्ता योगिताची वाट पाहतोय। तुम्हाला वाटतं माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करून राहिल्या, गॅरंटी घेतोय ना, आणि तिने नाही घेतलं ते त्याला जबाबदार मी राहील। मला विचारायचं आमचे मोठे भाऊ आता पण त्यांची जन्मभूमी नसली परंतु या ठिकाणी त्यांची कर्मभूमी आहे आणि त्या कर्मभूमीमध्ये त्या कर्मभूमीचा विकास व्हावा आणि म्हणून त्यांनी एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगली प्रगती करून दिलेली आहे। योगिता ताईचा फॉर्म भरण्यासाठी माझ्या मैत्रीण अरुणाताई आणि आपला विवेक दादा, स्वर्गीय वताबांनी आपण या समाजाचं देणं लागतो या भूमिकेतनं सातत्याने हा परिवाराची जडणघडण झालेली आहे। आज फॉर्म भरायला येताना एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी
अधिकृतरित्या पक्षाचं काहीच बोलू शकत नाही, परंतु माझी विनंती असेल, अनिल दादा असतील, आपले साहेबराव दादा असतील किंवा सगळी जी समिती असेल, तर असे लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने तिथं पाठवण्यासाठी म्हणून, आणि एवढ्या माझ्या मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी ज्या अर्थी आहे, तर खरोखर योगिताने पण चांगला काम केलेलं दिसतंय. म्हणून नक्कीच आज फॉर्म भरत असताना आबांच्या परिवाराचं, समाजाचं देणं वाढवण्यासाठी म्हणून दादांकडे नक्कीच आम्ही एक चांगल्या प्रकारे आज फॉर्म भरण्यासाठी मी योगिताला शुभेच्छा देते. आणि निसर्गाने आणि आबांच्या आशीर्वादाने या परिवारामध्ये एवढी शक्ती नक्कीच दिलेली आहे. आताच त्या मॅडम बोलल्या, आणि मला दादाचं आणि अरुणाताईचं काम मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने, म्हणजे या मूलभूत गरजा तर ह्या होतील नाही होतील हा प्रश्न पुढचा आला, परंतु आज जी गरज आहे समाजाचं स्वास्थ्य अबाधित राखण्याची, आणि त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा जर हा परिवार उचलत असेल तर समाजाचं आरोग्यासाठी म्हणून, कारण आज अशी परिस्थिती येते प्रत्येक कुटुंबामध्ये कोणीतरी 1-2 जण डायबिटीज असेल, कॅन्सरग्रस्त असतील, तर अशा परिवाराला ज्यावेळेस मदतीचा हात लागतोय आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्यासाठी म्हणून हा परिवार जेव्हा उभा आहे, तर या माध्यमातून आरोग्याची सेवा सुद्धा त्यांच्या हातून घडणार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सुद्धा त्यांच्या निवडणुकीसाठी म्हणून स्वतःची निवडणूक समजून येणाऱ्या काळामध्ये जर या काय म्हणतात दादांच्या आणि याच्या माध्यमातून जर उमेदवारी जाहीर झाली, तर सर्वांनी शहर विकास आघाडी असेल किंवा आणखी पक्षाचा जो आदेश येईल, कारण मी पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे, मंत्री महोदयावरून प्रेशर करतायत पक्षाच्या उमेदवारीवर हे करा, ते शेवटी इथं जो निर्णय होईल शहराचा, त्या निर्णयाला जे काही बांधील असतील त्याच्यासाठी म्हणून तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींनी यांच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच विनंती या प्रसंगी करते. माझं नाव विजय पांडुरंग पाटील आहे आणि मी पत्रकारांची मिसेस आहे. आमचं येण्याचा खरा उद्देश असा आहे की आज आबासाहेब नाही आहेत आणि ताई पण नाही आहेत, तर त्यांच्या वतीने आम्ही आशीर्वाद द्यायला आलो योगिताला. तर सर्वात महत्त्वाचा माझा अनुभव म्हणजे टेकडीवर जेव्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता त्यावेळेस तिच्यातला सेवेचा गुण मी स्वतः अनुभवलेला आहे आणि मी तिची आठवण त्यांना करून दिली की मला तिचा असा अनुभव आलेला होता. तेव्हा मी तिच्यातले सद्गुण बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं महिला उमेदवार उभी राहिल्यामुळे सगळ्या महिलांना आनंद वाटत असेल की त्या बिनधास्तपणे तिच्याजवळ प्रॉब्लेम मांडतील, संकोच न करता, आणि ती या प्रभागाची निष्काम सेवा करेल असं मला वाटतं. तर तिला आमचे खूप खूप अनंत आशीर्वाद आहेत. सगळ्यांनी प्रचंड मताने विजयी करा. हा महिलांचा विजय असेल आणि महिलांना तिच्याकडे सगळ्या समस्या अगदी निसंकोचपणे मांडता येतील. खरं म्हणजे महिलांचाच विजय हा, आणि त्यांना आनंदच होईल या गोष्टीचा. तर ज्या सगळ्या महिलांना मी विनंती करते की प्रत्येक महिलेने तिला मत द्यावं आणि विजयी करा, आणि तो विजयाचा आनंदोत्सव आपल्याला बघायचा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी योगिता सयाजीराव कापडणेकर, प्रभाग क्रमांक 7 मधून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आज, आणि मी आज फॉर्म भरलेला आहे, त्यासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. आणि आज मला जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींची जे आशीर्वाद लाभले आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास की फक्त आपल्या मूलभूत सुविधा, आपल्याला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे, रस्ते, पाणी वगैरे सगळं, ड्रेनेजचं सर्व समस्या त्यांनी सांगितल्या आणि त्या सर्वांवर मी उपाययोजना करेल. आणि लहान मुलांसाठी किंवा आजी आजोबांसाठी नाना नानी पार्क वगैरे तयार करेल आणि आपले सायंटिफिक लायब्ररी एक तयार करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर युवा पिढी जी आहे तिच्यासाठी आपल्याला आपलं वाचनालय महत्त्वाचं असतं, त्यासाठी एक ग्रंथालय किंवा वाचनालय सुरू करण्याचा मी अवश्य प्रयत्न करेल. आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल. आणि पर्यावरणीय दृष्ट्या देखील मी झाडं लावून किंवा वेगवेगळे प्रयोग करून त्यांच्यावर निर्णय काढेल आणि सर्व विकास कामं करण्याचा, प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. एवढी मी गॅरंटी देते, माझी अपेक्षा व्यक्त करते. लोकांनी मला सहकार्य करावे, त्यासाठी त्यांची सेवेची संधी द्यावी, एवढी मी अपेक्षा करते. धन्यवाद.